नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर प्लीज मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या. काय आलं? पाण्याची बॉटल? हा, मग ते पिंक कलरची घेऊन घे ना. ते बघ ती मी भरून ठेवलेली. काय त्रिशू? कुठं? हा सुरतला ना. चला मित्रांनो, आता बघा सकाळचे म्हणजे आपले तुम्हाला टायमिंग दाखवून देतो. आता किती झालेत? 5:15 वाजायला आलेत आता. तर आपल्याला जायचं आहे आता सुरतला, कारण की 7ची ट्रेन आहे आमची. जेव्हा बॅगा वगैरे तर इथं भरलेल्या आहेत. गायत्री, चल झालं का तुझं? त्रिशू, कशी दिसते तर दाखव. बापरे, नवीन नवीन ड्रेस घेतला. हा हा, ठीक आहे, राहू दे. चला तर मित्रांनो, आता पुरं तुम्हाला मुंबई तर सुरतचा पूर्ण प्रवास दाखवतो. आता आमचा प्रवास कसा होतो काय नाही. चला, आता पाऊस पण नाही येते, खूप महत्त्वाचं आहे. कारण की पाऊस जर राहिला असता लय. हा ना, पाऊस लगेच येऊन जातो. 4 वाजेचे उठलेत मित्रांनो सगळे. ते नाश्ता वगैरे बनवला, कारण की ते ट्रेनमध्ये वडापाव समोसा खाण्यापेक्षा म्हटलं घरातूनच आपलं पोहे वगैरे बनवून घे. चल ना पटकन, लाईट वगैरे बंद कर तिकडचे, परत लेट होऊन जाईल मग. कारण की इथून आम्हाला आता मालाडची नाही तर बोरिवलीची बस पकडायला लागणार. हा हा, घेऊन घे, तेच घेऊन घे. कारण की आता मालाडची नाही तर बोरिवलीची बस पकडायला लागणार. आता बोरिवलीची बस नसणार काहीतरी, मालाडची मालाडला जायला लागणार, मालाडवरनं बोरिवली जायला लागणार. ठीक आहे. ते बघा ती किती खुश आहे बघा. ती पण 4:30 वाजेपासून उठली, एवढी सुद्धा रडली नाहीये ती. हा त्रिशू, तिला मजा वाटते. ठीक आहे, चला आपल्या किती 1 2 आणि 3 बॅगा आहेत ना. चला 3 बॅगा आहेत आपल्या. चला आता जाऊया आपण डायरेक्ट इथं बस स्टॉपला जाऊया. बस स्टॉपवर मग मालाडला जाऊया. पाऊस पण चालू झाला ना काहीतरी इकडं. काय? हा ना. त्रिशू, हे बघा इथं मस्त आता बस स्टॉपवरती बसलोय मित्रांनो. आता कारण की आता हा तेच ना. त्रिशू, बस आली का? हा, पोलीस गाडी आहे ना. ते बघा आता बसची वाट बघतो इथं. आता बघू आता बस किती वाजता येते. आता म्हणजे 5:30 तर झालेले आहेत. आता 10-15 मिनिटात तर बस यायला पाहिजे. काय नाही, राहू दे ना. आता मी बस बघतो ना इकडे. हा बघा कुठलं स्टॉप आमचा बघा. मड बीच, मड चर्च. इथं म्हणजे अजून 10-15 मिनिटं तर वाट बघायला लागणार. मस्त आहे, सकाळचं वातावरण मस्त वाटतंय इथं. बघा पोलीस गाडी पण फिरत राहते इथं. आणि इकडे बीच वगैरे ते पण तुम्हाला माहितीच आहे इथं. आता ते रिक्षा पण घेऊन जातो, पण काय 300-400 रुपये होतात रिक्षाचे डायरेक्ट. म्हणून मी रिक्षाने काय जात नाही, कारण की बस असते. बसचं काय आपलं 25 रुपये तिकीट आहे दोघांचं. 50 रुपयामध्ये डायरेक्ट मालाडला पोहोचून जातो. बोरिवलीची बस लवकर काय येत नाही. बोरिवलीला बराच टाईम लागून जातो बसला. आम्हाला कसं 6:45 6:30 पर्यंत आम्हाला काही करून पोहोचायचं आहे बोरिवलीला. तर शिव काय झोप येते? हा हा म्हणे. आम्ही आता इथं आलो आहेत मित्रांनो, आपलं मालाड स्टेशनला आलो आहेत. कारण की बोरिवली जायला बसणार 7 वाजता होती ना आमची ट्रेन. तर बोरिवलीवरनं 7 वाजता आहेत. त्यासाठी आम्ही 269ची काही वाट बघितली नाही. मग 271 बस पकडून इथं मालाड स्टेशनला आलो. आता इथून लोकल पकडून आम्हाला आता कांदिवली आणि बोरिवलीला जायचं आहे. काय नाही, 2च स्टेशन लागतात फक्त, एक कांदिवली आणि एक बोरिवली. ते बघा समोरच आपली बोरिवली लोकल ट्रेन येते. आता म्हणजे आम्ही नेहमी तर 5 वाजता निघतो, या टायमाला लेट निघालो तर आम्ही 5:30ला निघालो. कारण की आम्हाला आता इथंच 6:30 झालेले आहेत. 6:30 म्हणजे काय नाही, अजून 5-10 मिनटामध्ये आता आम्ही बोरिवली स्टेशनला पोहोचून जाणार. चला आपली लोकल ट्रेन आलेली आहे मित्रांनो इथं. आता हे बघा ते जे काय म्हणजे ते व्यापारी आहेत ते सगळे बॅगा वगैरे फेकतात आता इथं. आणि आज रविवार असल्यामुळे काही एवढी गर्दी नाही, ते तेवढं तरी बरं आहे. किंवा म्हणजे असं शुक्रवार किंवा गुरुवार जर राहतो ना, बापरे म्हणजे विचारूच नका तुम्ही. प्रमाणच्या बाहेर सकाळपासूनच गर्दी असते. म्हणजे सकाळी सकाळी एवढी पण गर्दी नसते, तेवढं तरी बरं आहे. आणि आम्ही कसं आता म्हणजे उलट्या साईडला जातोय, त्यासाठी गर्दी नाही चर्चगेट साईडला जाणार तर गर्दीच गर्दी असते. चला आम्ही आता इथं लोकल ट्रेनमध्ये बसलो आहेत. आता इथून काही नाही, फक्त 5-10 मिनटं लागतात फक्त जायला. मस्त आता पाऊस पण चालू झाला आहे. आणि मेन म्हणजे आम्ही घरातून निघालो तेव्हा काय पाऊस नव्हता. आम्ही लोकलमध्ये बसलो आणि तिकडे पाऊस चालू झाला. तेव्हा काहीतरी बोलते कंटाळा आला म्हणजे मला. ते त्रिशू पण बसली आहे तिथं. आता काही नाही, आता मेन म्हणजे लवकर आम्ही तिथं परत 1 नंबर प्लॅटफॉर्मला सोडते की 2 नंबरला ते पण बघायला लागणार. कारण की तिथून परत चालत जायला लागतं आहे प्लॅटफॉर्मला.
चल ना ग त्रिशू पटकन. काय आलं गायत्री? हा थकायला होतो मग आता प्रवास करायचा आहे तर थकायलाच होणार आहे ना. हा त्रिशू काय आलं? एनर्जी डाऊन आहे. चल किती वाजे 6:45 झाले ते बघ गाडी लागली बघ. ते बघ गाडी पण लागली आता तिथं. चला जाऊया आता आपण. हे बोरिवली स्टेशन आहे मित्रांनो. तुम्हाला तर म्हणजे बऱ्याच जणांना माहितीच आहे कारण की मी बरेच टायमाला सुरतला जातो. काय आलं? हां खाली जाऊया ना. काय नाही ते पुढे जाऊन खाली उतरायचं आहे आपल्याला. चल तू धाव ते हा ही कार्टूनला ना पकडायला पाहिजे. चालत नाही ते जास्त. हे बघा. चला आता आपलं. चल हां चल मी पकडतो तुला. चल ती ना हां भूक लागली आहे. हां चल मी वेपर देतो मी. चला पळा पटकन. आणि आज रविवार असल्यामुळे तेवढं तरी बरं आहे. गर्दी नाही आज सकाळच्या टायमाला. चल ना ग. हे बघ आत्ता पडली असते हा गायत्री ती. ते पुढूनच जाऊ आपण माझ्या मते. हां त्या पुढच्या याच्यावरनं. चल ना टाईम आहे ना अजून. ते बघा तिला उचलायलाच लागलं शेवटी. ऐकतच नाही ना ती. अजिबात ऐकायचं नाव घेत नाही. मस्त नाही तर ना 2:30च्या ट्रेनने जायला पाहिजे होतं ना आपण. हां तेव्हा पण धावपळच होते ना. हां मग ते तर आहे. मुंबईमध्ये लय धावपळ आहे. गायत्री काय करणार. तर गायत्री म्हणते की नुसतं म्हणजे एकदम जवळ पाहिजे. आता जवळ कसं काय थोडंफार तर चालायलाच लागणार आहे ना आपल्याला. हे बघा सगळे या गोण्यांमध्ये आता हे माल वगैरे घेऊन जात आहेत. चल ना पुढून जाऊया ना. मी अयो माझ्याकडे पण 2 बॅग आहेत ना. हा टाईम आहे अजून. चला आता याच प्लॅटफॉर्मला ट्रेन येणार आहे आपली. गायत्री थकायला झालं ना. हां हालत बघा तुझी. हे बघा तिला आता ते वेफर वगैरे घेऊन दिलं. म्हणजे मी रात्रीच घेऊन ठेवले होते ते वेफर वगैरे. आता इथं D8 मध्ये आपली इथं ट्रेन येणार आहे आता. टाईम आहे अजून म्हणजे 10 मिनटं आहेत अजून. तरी आम्ही धावतच आलो. चला म्हटलं जाऊया. ते बघा तिथं मस्त आहेत ते वडापाव समोसे वगैरे आहेत. पण ते काही घेत नाही. तुम्हाला पण माहिती आहे ते कशा पद्धतीने बनवतात. ही कुठली लोकल आली. धानू रोड लोकल आली. या लोकल नंतर मग ती ट्रेन. एवढी गर्दी होऊन जाते मित्रांनो सकाळच्या टायमाला. असं वाटतं की फक्त आम्हीच उठलोय सकाळी 5 वाजता. सर्वजण उठलेले असतात. मग ही आपली लोकल ट्रेन. हे आपल्याला पोचायला आता बरोबर 11 वाजतील. तिला घे ना इकडे. घे ना पुढे. आता पोचायला 11 वाजतील गायत्री आपल्याला. हा पोहे आणलाय ना. घेऊन घेतलाय. फायनली सुरत जाण्याच्या आपल्या ट्रेनमध्ये बसलो मित्रांनो. D8 मध्ये आहे आमचं 10 आणि 11 नंबर. ते बघा विंडो साईडला आहे. ते बघा त्रिशू बसली. तिने लगेच ते वेफर वगैरे मागून घेतलं खायला. तिला म्हणजे ट्रेनचा प्रवास आता ना पूर्ण सुरत येईपर्यंत तिचं तोंड चालूच राहणार. आता काय ना काय पाहिजे तिला थोडं खायला. ट्रेनमध्ये काही पण ते ढोकळा वगैरे काय ना काय ते विकायला येतात. ते पण घ्या. समोसा घ्या. वडापाव घ्या. पण मी सहसा काही ते वस्तू घेत नाही. म्हणून मी घरातूनच आपले वेफर वगैरे काय राहिलं ना ते घेऊन येतो. किंवा मॅगी बनवून नाही तर पोहे वगैरे बनवून तेच घेऊन येतो. कारण की बरोबर की नाही आपलं ट्रेनमधलं खाण्यापेक्षा घराकडनं बनवून आणलेलं कधी पण चांगलं म्हणून घेऊन आलो मी. हे बघा बाहेर मस्त वातावरण चालू आहे. आता त्रिशूची मस्ती चालू झाली. आता मी इकडे दरवाजाजवळ थांबलो. ती गायत्रीला पण झोप येत होती. त्रिशू पण झोपत नव्हती. सकाळी 4 वाजेपासून उठलो होतो आम्ही. चला म्हटलं मी आपलं बाहेर मस्त निसर्गाचं एकदम म्हणजे पाऊस पडलाय तर खूपच भारी वाटतंय मित्रांनो. बघा ना पूर्ण हिरवगार दिसतंय एकदम. एवढं भारी वाटत होतं ना असं वातावरण. म्हणजे आपल्या मुंबई साईडला तर कुठे म्हणजे भेटत नाही आपल्याला बघायला. ते बघा आता गायत्री पण झोपणार आहे. ते आता ते बघा झोपले गायत्री आता. कारण की ते 4 वाजेपासून उठलो आहे. ते त्रिशू पण झोपत नाही. गायत्रीला नुसती झोप येत होती. मग शेवटी त्रिशूला मी पकडलं. कारण की त्या गायत्रीला म्हटलं तू 10-15 मिनटं झोप म्हटलं. तोपर्यंत त्रिशूला मी पकडतो. मग इथं मी दरवाजाजवळच आम्ही थांबलेलो होतो. थांबा काय आलं त्रिशू. हे बघा
आम्ही मस्त इथं दरवाजावर उभे राहून मस्त मजा घेत होतो त्रिशू आणि मी. तिला झोप पण येत नव्हती ना, ते कार्टून पण झोपत नव्हते. शेवटी गायत्रीला झोपायला लावले. बघा आम्ही मस्त आपलं थोडासा नाश्ता वगैरे करून घेतला आणि मस्त इथं दरवाजाजवळ येऊन थांबलेलो आहे. आता मस्त हवा चालत होती, तर निसर्गाचा पण पूर्ण आनंद घेत होतो आम्ही. त्रिशूला पण एकदम मजा येत होती इथं दरवाजाजवळ थांबलो होतो तर आम्ही, कारण की एकदम जोरदार हवा चालू होती, त्याच्याबद्दल विषयच नाही. तोपर्यंत एक आजीबाई येऊन गेले, त्यांना म्हटलं चला, ते त्रिशू पण तिथं झोपले. आता ते आजीबाईंना 10 रुपये वगैरे देऊन दिलेत मी. म्हटलं आता काय करणार, ज्याचे ज्याचे कर्म असतात, जाऊ दे, आपल्याला त्याच्याबद्दल काही जास्त बोलायचं नाही आहे. ते बघा आता एकदम म्हणजे सुरतच्याच एकदम जवळपासच आलो आहेत मित्रांनो आम्ही. हे काहीतरी वापी, नवसारी वगैरे ते सर्व सिटी आहे. ते एवढं म्हणजे भारी वाटतं आहे ना इकडे, खूप म्हणजे खूपच भारी वाटतं आहे. ते पाऊस पडल्यामुळे ते खूप भारी वाटतं आहे इकडे. हे बघा एक कारखाना वगैरे, म्हणजे ऑलमोस्ट सुरत आलंच आहे, कारण की इथं ते साडीचे कारखाना वगैरे बरेच आहेत तिथं. ते बघा आता त्रिशू झोपली. सुरत स्टेशन 5 मिनटावरती त्रिशू झोपले होते आता. चला मित्रांनो, इथं आम्ही आता सुरत स्टेशनला आलो आहेत. आता इथून आता उतरलोच जसं आम्ही स्टेशनवर. आता इथून परत या ब्रिजने आता परत चालत त्या साईडला जायचं आहे, कारण की इथं गर्दी बरीच होऊन जाते. ते बरं झालं आम्हाला ब्रिजजवळच तो आमचा दरवाजा होता ट्रेनचा, तर आम्हाला उतरायला पटकन भेटलं. तर आता आम्हाला इथून आता सरळ डायरेक्ट त्या साईडला चालत जायचं आहे. आता दुसरा स्ट्रगल म्हणजे रिक्षा बघायच्यात आपल्याला. गायत्री ते राहतात, ते आसपास मंदिर साईडला राहतात, तर आम्हाला तिकडे रिक्षा बघायला लागतील आता. ते बघा तिला ते ऊन पण लागतं. इकडे ऊन आहे मित्रांनो, एवढा पाऊस वगैरे नाही सुरतमध्ये. 15-1 दिवसापूर्वी तर पूर्ण महापूरसारखा आला होता ना, आता बघा पूर्ण ऊन पडलं आहे, उन्हाळ्यासारखं ऊन वाटतंय रात्री इकडे. चला आता इथं रिक्षा वगैरे बघतो. आसपास मंदिरला काही नाही, 30-30 रुपये घेतात फक्त. आणि अशी स्पेशल रिक्षा केली तर काहीतरी 100-150 रुपये घेतात. चल म्हटलं शेअरिंगच रिक्षा जावं, कारण की शेअरिंग रिक्षा भरपूर जातात मित्रांनो. ते बघा आता आम्हाला इथंच म्हणजे लगेच जवळ आलोच नाही, रिक्षा भेटून गेली. 30-30 रुपये बोलले ते, तरी आम्ही तिघंच जण बसवतात जास्तीत जास्त. ते आसपास मंदिराला सोडून देणार ते. एवढं भारी ना मित्रांनो. आता तुम्हाला सुरत सिटी पण दाखवतो मी. म्हणजे 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी जर तुम्ही सुरत बघितलं असतं आणि आत्ता जर बघणार ना, खूप म्हणजे खूपच डिफरन्स झाला आहे मित्रांनो. खूप म्हणजे खूपच फरक पडलेला आहे. एवढी क्लीन सिटी झाली आहे ना, खूप म्हणजे खूप स्वच्छ अशी झालेली सिटी. एवढं भारी वाटतं ना. रस्ते पण बघा ना, तुम्ही वरून जर तेल सोडणार ना, तर आरामात खाली नितरून येईल, एवढे भारी रस्ते झालेले आहेत. म्हणजे सुरत सिटीबद्दल याच्या आता तर प्रश्नच नाही आहे. 5-10 वर्षापूर्वी ठीक आहे, रस्ते वगैरे व्यवस्थित नव्हतं, एवढं डेव्हलप नाही झालेलं होतं. आता कसं आहे, प्रत्येक ठिकाणी आता बऱ्याच जणांचे बिझनेस वगैरे आहेत. ते टेक्स्टाईल मार्केट वगैरे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. टेक्स्टाईल मार्केट वगैरे हे अजमेरा फॅशन, मेन म्हणजे ते गायत्रीला त्या साड्या वगैरे बघायच्या होत्यात ना, म्हटलं चला ते अजमेरा फॅशनला पण जाऊया म्हटलं. पण नंतर जाणार. ही बघा जेवढी पण ही बिल्डिंग दिसते ना, ही अजमेरा फॅशनची दिसते. इथून 50-60 रुपयापासून साड्या सुरुवात होते मित्रांनो. आणि तुम्हाला जर म्हणजे कमीत कमी तुम्हाला 25,000 रुपयाच्या तरी आधी साड्या घ्यायला लागतील. असं नाही 1 आणि 2 साड्या नाही भेटत तिथं अजिबात. तुम्हाला डायरेक्ट 25-30 हजाराच्याच डायरेक्ट होलसेलमध्ये साड्या घ्यायला लागतील. मग ते कुठल्या पण प्रकारच्या घ्या, लहान लहान पोरांचे घ्या किंवा साड्या घ्या, काही घ्या. तुम्हाला म्हणजे 25-30 हजार रुपयाचा माल घ्यायचा आहे तिथून. 1-2 साडीसाठी काही तुम्ही तिथं जाऊ नका. हे बघा ना, ब्रिज वगैरे बघा ना तुम्ही, काही म्हणजे असं वाटतं काय दुबईलाच वगैरे आलो आहे असं वाटतं आहे डायरेक्ट. एवढे भारी ब्रिज वगैरे आहेत. आता खड्डे नावाचे प्रकारच नाही अजून. सुरत म्हणजे एकदम भारी सिटी झाली आहे मित्रांनो. आणि इकडे मेन म्हणजे हे बघा टेक्स्टाईल मार्केट बघू शकता तुम्ही किती मोठं आहे. म्हणजे असे बरेच आहेत मित्रांनो, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. आणि मला एक गोष्ट आवडते इकडे ना, रिक्षा आहे ना ती मीटरवरती अजिबात चालत नाही. कुठेही जा, पूर्ण सुरतमध्ये तुम्ही कुठेही जा. आता मी 7 किलोमीटरला जातो आहे तर फक्त 30 रुपये घेत आहेत. आता 7 किलोमीटरला मुंबईमध्ये जर गेलो असतो मी, तर 200-250 म्हणजे 150 रुपये तरी घेतले असते. 150-200 रुपये तरी घेतले असते मीटरवरती, बरोबर की नाही. आता हे बघा त्या गाड्या लागल्या आहेत, सगळ्या फ्रूटच्या गाड्या लागलेल्या आहेत, एकदम लाईनीतच आहेत. क्लीन म्हणजे क्लीन आहे एकदम. एकदम म्हणजे असं इकडे तिकडे गाड्या अजिबात लागलेल्या नाहीत मित्रांनो. एकदम लाईनीतच पद्धतशीर. फ्रूटच्या तर फ्रूटच्याच गाड्या, परत भाजीपालाच्या तर भाजीपालाच्याच गाड्या, अशा प्रकारे लागलेल्या आहेत तिथं. तुम्ही हे बघा समोर बघू शकता. किती भारी वाटतं ते बघायला. आम्ही तर आता म्हणजे तुम्हाला लागल्यास परत पूर्ण सिटी दाखवणारच आहे. परत ते साड्या वगैरे घ्यायला जाणार ना, ते पण तुम्हाला दाखवणारच आहे. आणि एवढं बरं आहे इथं मीटर नाही, काय नाही. त्या भैयाला पण विचारलं आम्ही, म्हटलं इधर मीटर बोलते नाही, इधर मीटर रहता है ना, तोड डालते मीटर. ठीक आहे चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.